नमस्कार मित्रांनो, बैलगाडा क्षेत्राचं मैदान आज चालू आहे लेंगरे या ठिकाणी. आणि आज आपला महाराज बघितलं गट पास झालेला आहे. सगळ्या महाराष्ट्राचा महाराज फॅनसुद्धा खूप आहेत. महाराज STC लाईव्हवरती ते मैदान चालू आहे. ते मैदानात महाराज आणि ससा ही जोडी गट पास झालेली आहे. महाराज बघूया आज कशा पद्धतीनं कामगिरी करतोय. चांगला पळाला महाराजसुद्धा आज. तत्पूर्वी लेंगरे मैदानामध्ये आत्ता टोटल 20 गट पाळले, 41 गट पाळणार आहेत. त्या 20 गटामध्ये अशा कोणकोणत्या जोड्या आहेत ज्या सेमी पात्र झालेल्या आहेत, आपण सुरुवात करूया बरं का. आणि बकासूर तर झाला आहे गटपास. आज काय वाटतंय, बकासूर करेल व एक नंबर? कोणाला काय काय वाटतं त्याने कमेंट्समध्ये मला सांगा. आज रथी महारथी त्या ठिकाणी आहेत. आपण सांगितलेलं काल रथी महारथी येणार आहेत. आणि आपला पायरा खरा ठरलाच की बकासूरचा पायरा डायमंड किंवा वाडग्या किंवा रेहमान किंवा बब्या पळाला. 4 पैकी 1 पायरा पळाला, परंतु शेवटी खरा ठरणं खूप महत्त्वाचं असतं. आणि चला सुरुवात करूया. आजच्या मैदानामध्ये 20 गट पळाले. त्या 20 गटात कोणत्या अशा जोड्या आहेत ज्यांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे आणि असं वाटतं की त्या गाड्या सेमीफायनलला राहू शकतात? मी सांगतो चला. आजच्या मैदानामध्ये 1 नंबर गटामध्ये एक जोडी पळाली, एक चांगली जोडी पळाली. खंड्या आणि बलमाची जोडी पळाली. सुंदर अशी जोडी पळाली बरं का. खंड्या आणि बलमा ही गाडी जी आहे ती, खंड्या जो बैल आहे तो माऊली या गावचा आहे आणि जो बलमा आहे तो विठ्ठल नाना यांच्या गावचा आहे. कलेडोनकरांचा नाही, विठ्ठल नाना नाही, अजय शेडे यांचा जो गाव आहे कलेडोन, त्या गावचा आहे बलमा आणि खंड्या ही गाडी आज गट क्रमांक 1 मधून जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. ही गाडी बघूया आज सेमी काढेल का? तुम्हाला काय वाटते? तुम्हीसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. आणि ही गाडी जी आहे ती भैया ड्रायव्हर यांनी जी आहे ना सेमीसाठी पात्र केली आहे. बघूया गाडी आज कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीने या गाडीचा स्पीड असेल त्याच्यावरच कळेल. आजच्या मैदानात दुसरी एक गाडी आहे, 2 नंबरच्या गटात पळालेली गाडी आहे. आणि त्या गाडीचं आज बघूया कसं स्पीड होतं. बावऱ्या पळाला, बावऱ्या लेंगरे, म्हणजे लेंगरे ज्या मैदानामध्ये, ज्या गावचं मैदान आहे त्या गावचाच लेंगरेकरांचाच बावऱ्या पळाला. आणि त्या बावऱ्यासोबत आज आपल्याला पळताना दिसलेला भरत शिंदे यांचा जो आहे तो तुफान पळाला. तुफान आणि बावऱ्या ही जोडी आपल्याला आज पळताना दिसली आणि या जोडीनं आज चांगली कमाल केली बरं का. सुंदर अशी गाडी जी आहे ती आज ही एक सेमीसाठी पात्र झालेली आहे. आता बघूया ही गाडी कशा पद्धतीनं सेमी काढते. या ड्रायव्हरचं नाव कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर कोण तिथले गावचे आपला व्हिडिओ जर बघणारे असतील तर त्यांना सांगतोय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 मध्ये एक चांगली जोडी पाहिली, परंतु त्या जोडीचं आपल्याला नाव काय समजलेलं नाही बरं का. ही गाडी जी आहे ती तास क्रमांक 4 वरून पाळली होती. जोडीचं नाव जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. काय होते, आपण प्रत्येकजण जोड्या ऐकत बसतो, परंतु काही काही वेळेस समालोचकांनासुद्धा नाव काही काही टॉपची बैलांची माहीत असतात, बारीकसुद्धा बैलांची माहीत असतात, परंतु ते नवीन चेहरे असतात ते समजत नाहीत. म्हणून थोडंसं नाव जे आहे ते थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. घरणिकेकरांच्या नावाने गाडी पाळली. जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की घरणिकेकरांच्या नावाने कोणती जोडी पाळली गट क्रमांक 3 मध्ये आणि तास क्रमांक 4 मधून ही गाडी जिंकलेली आहे. आज आपल्याला गट क्रमांक 4 मध्ये एक चांगली जोडी बघायला मिळाली बरं का. आज ही जोडी सेमीफायनल कदाचित मारताना दिसेल, म्हणजे सेमीफायनल काढताना दिसेल असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकता. आता कोण आहे नक्की जोडी? ही जोडी होती विठ्ठल नाना अजय शेट यांचा जो तेजा आहे, दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह आहे हा विठ्ठल नाना अजय शेट यांचा तेजा. आणि हा तेजा जो आपल्याला पळताना दिसला आज मादळ मोठीकरांचा शिक्रा. आणि शिक्रा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये टॉपच्या स्पीडनं पळतो. आणि हे चांगलं कॉम्बिनेशन आहे आजच्या पायऱ्याचं, हे विठ्ठल नानांचं आणि अजय शेट यांचं चांगला पायरा केला आहे आज आपल्या तेजाचा आणि शिक्राचा. बघूया ही गाडी सेमीफायनलमध्ये मला वाटते काढेल सेमीफायनल. बघूया कशा पद्धतीनं. जर टॉपच्या गाड्या आल्या तर काय सांगू शकत नाही, परंतु सहज काढेल सेमी मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये सांगा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5 मध्ये आपल्याला एक चांगली गाडी पाळताना दिसली बरं का. गाडी म्हणजे गावचीच गाडी पाळली, गावच्याच जे झेंडापंच आहेत त्यांच्या नावाने ती गाडी पाळली बरं का. झेंडापंच कोण आहे नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. समीर मोळांनी काहीतरी असं नाव आहे त्यांचं. चांगली गाडी पाळली. आमदार आणि सर्जाची गाडी पाळली. आमदार आणि सर्जा. आमदार 72 होता का कुठला होता परंतु माहीत नाही, परंतु चांगली गाडी पाळली. ही गाडी जी आहे सर्जा आणि आमदारची गट क्रमांक 5 मधून तोंडोली या गावची गाडी पाळली होती.
लव्हा ड्रायव्हर यांनी जी आहे ती गाडी सेमीसाठी पात्र केली. बघूया ही गाडी कशा पद्धतीनं फायनल सेमीमध्ये कामगिरी करते. आता बघूया गट क्रमांक 6 मध्ये अशी कुठली टॉपची जोडी आहे. त्या जोडीनं आज 100% ही गाडी गुलालामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे. अगदी ही बक्कासूरच्या गाडीला सुद्धा टक्कर देऊ शकते गाडी ही, जर बक्कासूरच्या सीमेमध्ये आली तर म्हणतोय मी. अशी ही गाडी पाहिली. अवतार पवार यांचा 1 कोटीची मागणी झालेला असा हा अर्जुन पाहिला. पब्लिकचा दोन्ही खांदी बादशाह अर्जुन आणि विनायक शेट लेंगरे यांचा घोडा उर्फ डायमंड उर्फ घोडा हा नंदी पाहिला. आज चांगल्या गाडीनं स्पीड घेतली आहे, चांगली ग्रिप घेतलेली आहे आणि ही गाडीनं सुट्टा निकाल जो आहे तो काढलेला आहे आज लेंगरेकरांच्या मैदानामध्येच आणि होम ग्राउंड आहे डायमंडचं. बघूया आणि गाडी जी आहे ती प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर यांनी चालवली आहे आणि ही गाडी चांगल्या स्पीडनं ग्रिप पकडली आहे. बघूया कशा पद्धतीने गाडी कामगिरी करते. आता आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7 मध्ये गाडी पळाली. गाडी सर्जाची पळाली. आपल्या वेगाचा शेवट सर्जाची गाडी पळाली, परंतु सर्जा काल पळलाय, परवा दिवशी सुद्धा पळलाय. त्याच्यामुळे सर्जाला सतत काय पळवतात याच्याबद्दल थोडंसं प्रश्नचिन्ह उभं राहतं आहे. कारण की सर्जाला थोडंसं गॅप न काढावं असं मला वाटतं आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे की वेगाचा शेवट सर्जा हा एक टॉपचा नंदी आहे, परंतु काल तुम्ही बघितलं गट काढला परंतु सेमीला पराभव झाला सर्जाचा आणि सर्जाला गुलाल काय सापडेनं झाला आहे. कधी सापडेल गुलाल काय माहीत नाही, परंतु सर्जासोबत कुठला बैल पळाला. सर्जासोबत आपल्याला लेंगरेकरांचा भुयाल हा नावाचा नंदी पळाला सर्जासोबत आणि गाडीवरती आज सगळ्या महाराष्ट्राचे लाडके, सगळ्या बैलगाडा शर्यतक्षेत्रांचे सगळे आवडते विठ्ठल ड्रायव्हर बुतकर बसल्या सर्जाच्या गाडीवरती आहे. ते आज बघूया ही गाडी कशा पद्धतीनं गाडी निघते. कारण की सर्जाची गाडी आज गटाला पाहिजे तशी पाळली नाही. सर्जाच्या गटामध्ये जी गाडी होती ती गाडी फॉल झाली होती, तरीही तोंडाला निकाल घेतलाच असता. गाडी सामना होती परंतु ती गाडी फॉल झाली, त्याच्यामुळे सामना दिला नाही आणि सर्जाच्या गाडीला सामना मिळाला, म्हणजे निकाल मिळाला. परंतु सर्जा आज पळाला नाही, पाहिजे तसा पळाला नाही सर्जा. बघूया आता सेमीला कसा पळतोय. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8 मध्ये एक जोडी पळाली, सुंदर जोडी पळाली बरं का. चेंडू आणि सुळेवाडीकरांचा माणिक पळाला. गट क्रमांक तासमधून ही जोडी पळाली, चांगली गाडी पळाली. बघूया काय होतंय. गट क्रमांक 9 मध्ये एक चांगली जोडी पळाली. आदत पडला सर्जा पळाला आणि दुसरा एक सर्जा ओपनमधला सर्जा पळाला. गर्णिकी आणि शेनवडी या दोन्ही गावच्या सर्जा नावाचे नंदी पळाले. ही सुद्धा गाडी चांगलीच पळाली. आदत आणि मोबाईलमध्ये चांगली म्हणजे ओपनचं मैदान आहे परंतु आदत पळालं त्या मैदानात. बघूया काय होतंय. 10 नंबरमध्ये काय बैलांची नावे काय समजली नाही जरा कमेंट्समध्ये सांगा. 11 मध्ये आपल्याला पक्ष पळाला दिसला आणि रामा ही जोडी आपल्याला पळताना दिसली गट क्रमांक 11 मध्ये. 12 नंबर गटामध्ये आपल्याला सर्जा फक्त एक नंदी समजला आपल्याला पळताना, दुसरा काय नंदी काय समजलेला नाही आहे. 13 नंबर गटामध्ये MM नाना यांचा राजा पळाला आणि त्या राजासोबत पळाला आगा शिवनगरकरांचा शंभू. आज ही सुद्धा गाडी सेमीमध्ये कामगिरी चांगली करेल मला वाटते. MM नानाचा राजा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, पब्लिकचा बादशाह आहे तो आणि तो एक टॉपचा नंदी आहे. बघूया आज आगा शिवनगरचा शंभू सुद्धा चांगला आहे, चांगली जोडी आहे. बघूया फायनलला राहील गाडी. गट 15चा निकाल घेतोय. 15 मध्ये गारडेवाडी चोराडेकरांचा घरचा साज पळाला. गुरु आणि जुगारची गाडी पळाली. बघूया ही गाडी कशा पद्धतीनं आता शेमी काढते. 16 नंबर गटामध्ये तास क्रमांक 4 वरून भुंगा नावाचा नंदी पळाला आणि त्याच्यासोबत कुठला नंदी पळाला जरा कमेंट्समध्ये सांगा. 17 नंबरमध्ये बक्कासूर पळाला आहे. बक्कासूर आणि बब्या खरसुंडीचा म्हणजे जो पायरा सकाळी सांगितला आम्ही 4 पैकी त्यातला एक पायरा पळाला, बब्याचा पायरा होता त्याच्या झाला आणि डायमंड वाडग्या होता त्याच्या सीमेमध्ये, परंतु वाडग्याचा पराभव जो आहे तो झालेला आहे. बघूया असू द्या, चला खेळामध्ये हार जीत होत राहते. बक्कासूर आणि बब्या ही गाडी जी आहे ती बबलू चाच्यांनी सेमीसाठी पात्र केली. गट क्रमांक 18 मध्ये चांगली गाडी पळाली. शिरसवडीची रायफल पळाली आणि बाहुल्या पळाला. सुंदर अशी गाडी जी आहे ती दोघांची सेमीसाठी पात्र झालेली. बघूया चांगली शिरसोडीची रायफल चांगली पळाली बरं का, बाहुल्या सुद्धा चांगलाच पळाला. 19 नंबरचा गट निकाल घेतोय इशारा आणि मथुर. इशारा जो आहे तो मोहम्मद मुजावर लेंगरे यांच्या नावाने पळाली. इशारा आणि मथुरची गाडी. मथुर हा राहुल दादांचा नाही, दुसरा मथुर आहे. बघूया गाडी कशा पद्धतीनं गाडी शेमी काढते. आणि 20चा निकाल घेतो गट क्रमांक 20चा. नकऱ्या पळाला. नकऱ्यासोबत कोण पळाला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हे होते एक लेंगरेचं मैदान जे आज चालले ओपनचं मैदान, त्यामध्ये 1 ते 20च्या सांगितल्या जोड्या कोणकोणत्या ज्या आहेत ते काही ठिकाणी बैल राहिले ते काही एक सांगितलं मी. ह्या जोड्या ज्या आहेत त्या पळल्या आणि महाराजसुद्धा पळाला आहे. महाराज आणि ससा STC लावला ते मैदान चालू आहे, कुठं आहे मला माहीत नाही, परंतु चांगली गाडी पळाली. हे होते 1 ते 20चे निकाल. तुम्हाला काय वाटते कुठली गाडी 1 नंबर करेल आज?
सांगा कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.